डोळ्यासमोर पतीचा मृत्यू तर पत्नीने घेतला 4 जीव वाचवणारा निर्णय. 28 वर्षीय दीपकचे अवयवदान. राहाता तालुक्यातील हृदयस्पर्शी घटना. राहाता तालुक्यातील दुर्गापूर येथील 28 वर्षीय दीपक मुळेकर यांचा 9 ऑगस्ट रोजी घरच्या दुसऱ्या मजल्यावरून काम करताना दुर्दैवी अपघात झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या प्रयत्नानंतरही त्यांना वाचवण्यात आलं नाही आणि वैद्यकीय निकषानुसार त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. या कठीण प्रसंगी दीपक यांच्या पत्नी आणि भावाने अतिशय धैर्याने अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे 4 गरजू रुग्णांना नवजीवनाची आशा मिळाली. दीपक यांची 2 फुफ्फुसे पुण्यातील डी.वाय. पाटील रुग्णालयात, यकृत सह्याद्री रुग्णालयात तर दोन्ही मूत्रपिंडे नाशिकमधील किंग्स मानवता हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आली. अवयव वेळेत पोहोचावेत यासाठी लोणी ते पुणे ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था करण्यात आली. एका कुटुंबाचं दुःख आणि 4 कुटुंबांना मिळालेली नव्या आयुष्याची आशा. दीपक यांच्या कुटुंबाचा हा निर्णय खरोखरच मानवतेचा आदर्श आहे.